अक्षय पुनीत आंबेडकर। जय भीम, नमो बुद्धाय। आज या ठिकाणी आपण महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपण इथे आज सर्व जमलेलो आहोत। आपण आपल्या सर्वांसाठी एकदा जोरात घोषणा दिला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। फुलेशाही यांचा महाराष्ट्र आज आपण कुठे नेऊन ठेवलेला आहे। आज आपण फुलेशाही हा महाबोधी महाविहार कायदा ब्रिटिशांनी जेव्हा आणला तेव्हा तिथे मनुवाद्यांना सर्वात मोठ्या जागा दिल्या। हे आपल्याला जाणून आहेत का नाही? आपल्याला माहिती आहे ना महाबोधी महाविहारात कोण कमिटीवरती बसलेला आहे? तर तिथे बहुतांचं राज्य आलंच पाहिजे की नाही आलं पाहिजे? सांगा मला तुम्ही सगळे, आलेच पाहिजे ना? आलेच पाहिजे। आज या ठिकाणी आपण इथे सर्व उपस्थित राहिलेलो आहात। प्रचंड संख्येने आपण दिल्लीच्या तख्ताला हलवायची ताकद ठेवतो, आपण बिहार सरकारला हलवायची ताकद ठेवतो। इथे सर्व मान्यवर मोठे मोठे मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि तमाम बौद्धांचे अनुयायी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत। माझा तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना तुमची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्यासाठी उभं राहायचंय। आणि आज हे प्रात्यक्षिक तुम्ही करून दाखवलेलं आहे की आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेला आहात आणि असा हा मोर्चा आपण काढलेला आहे। या बीसीटी मध्ये जे 10 लोक आहेत, हे 7-8 लोकांची कमिटी बनलेली आहे। तिथे मला असं वाटतं फक्त बौद्धांचं राज्य असलेलं आहे। ज्या गौतम बुद्धाला तिथे त्यांनी शेंदूर लावून पासून तिथे त्यांचा काय करत आहेत तिथे पिंडदान करत आहे। मला एक गोष्ट सांगा, 33 कोटी देव असताना तुम्हाला त्याच्यावर गौतम बुद्धाच्या जयंतीची गरजच नाही। काय गरज आहे तुम्हाला 33 कोटी देव असताना त्याच्यावर गौतम बुद्धांच्या जयंती यायची? तुमच्या कपाळात 33 कोटी देवांच्या एवढी शक्ती नाही का? तुझे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या समोरच झाल्यानंतर तुम्हाला ती शक्ती प्राप्त होते। हे तुमचं दाखवून देतं की तुम्हाला मोक्ष मृत्यू झाल्यानंतर देखील तथागत गौतम बुद्धांच्या दरवाजातच भेटतो, तथागत गौतम बुद्धांच्या ठिकाणी भेटतो। लक्षात घ्या ही गोष्ट। तिथे महाबोधी महाविहार मुक्त करायसाठी आपल्याला दिल्ली बिहार या सरकारावरती दबाव आणण्यासाठी आपण हा मोर्चा इथे केलेला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की सरकारवरती मोठा दबाव घेणार आहे या मोर्चानंतर। आणि लवकरात लवकर एक कमिटी गठन होईल दिल्लीमध्ये। कमिटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे नक्कीच आपल्याला निर्माण करून महाबोधी महाविहाराचा कायदा हा केंद्र सरकार पारित करेल। आणि एवढा विश्वास मला आहे आपल्या जनतेवर आहे, सरकारवरती नसला तरी आपल्या जनतेवर आहे। कारण का जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता ज्या ज्या वेळेस रस्त्यावर उतरते त्या त्यावेळेस क्रांती घडतेच। आज धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने तिला सर्वांना मी शुभेच्छा देते आणि तेच सांगते, जय भीम, नमो बुद्धाय।